इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक महिला माता माऊलीला एक गोष्ट सांगणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येक पोरीला एक गोष्ट सांगणार आहे. ताई, तू माझी बहीण म्हणून माझी एक गोष्ट एवढी घरी घेऊन जा. ए ताई, तेवढी एक गोष्ट माझी बहीण म्हणून घरी घेऊन जा. इथं बसलेल्या प्रत्येक बापाची एक मुलगी इथं बसलेली आहे. इथं बसलेल्या प्रत्येक बापाची एक मुलगी या ठिकाणी बसलेली आहे. हात जोडतो त्या ताईला, बरं का महाराज, हात जोडतो त्या ताईला आणि विनंती करतो. इथं बसलेल्या ह्या तरुणाबाण पोरी आहेत. कोणी 8वीला आहे, कोणी 9वीला आहे, कोणी 10वीला आहे, कोणी कॉलेजला आहे. पोरींनो, एक गोष्ट सांगतो, संपूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल दादा. ऐका ना, लोक आता म्हणतात महाराज, लोक कीर्तनात संप्रदायाविषयी बोलायचं, ज्ञानोबा तुकोबारायांविषयी बोलायचं, तर दुसरंच सांगत राहतात. पण एक गोष्ट सांगू, कीर्तन हे माथा सजवण्याचं एकमेव माध्यम आहे. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला सांगितले, ताई, हे पोरांनो एक मिनिट शांत बस. ताई, इथं बसलेल्या प्रत्येक पोरीला सांग ना, अगं ताई ऐक ना, अगं ताई तू जन्माला आलीस ना, ताई तू जन्माला आलीस ना, जन्माला त्यावेळेस सगळं गाव म्हणायचं कार्टी झालं, सगळं गाव म्हणायचं कार्टी झाली, कार्टी. पण तुझा बाप म्हणायचा माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली. तुझा बाप म्हणायचा माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली. तुझ्या बापानं तुला हळूहळू मोठं केलं ग ताई. हे पोरींनो ऐका रे, पोरींनो, तुमचा बाप म्हणायचा माझ्या बापानं, तुमचा बाप म्हणायचा माझी कार्टी नाही तर माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली. माझी पोरगी माझं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना पोरींनो, तुमच्या बापानं तुम्हाला हौशीनं शाळेत घातलं. पोरींनो, तुमच्या बापानं तुम्हाला हौशीनं शाळेत घातलं. अगं पोरींनो ऐका रे, तुमचा बाप तुम्हाला हौशीनं शाळेत घालतो. रोज पहाटे तुमचा बाप स्वतः उठतो. आई नाही ना उठली, तुमचा बाप तुम्हाला पाणी तापून देतो, पण लवकर शाळेत पाठवतो ना, तो बाप असतो. पोरींनो, सगळ्या कथाकारानं, सगळ्या कवीनं आईच रंगवली. साने गुरुजींनी आईचा, शाने गुरुजींनी आईचीच त्या ठिकाणी असणारी गुणगान गायले. संपूर्ण कला, कथानं, पिक्चर असणाऱ्या सगळे 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 आईवर झाले रे पोरींनो. पण बाप मात्र तसाच राहून गेला. पोरींनो, तुमचा बाप तुम्हाला शाळेत जायला पाणी तापवतोय. पोरींनो, तुमचा बाप त्या ठिकाणी तुमच्या बोर्डाचे पैसे भरण्यासाठी व्याजानं पैसे घेतोय. अगं पोरींनो, आठवा तुम्ही 10वीत असता आणि तुम्हाला कपडे घ्यायचे असतात, तुम्हाला बूट घ्यायचे असतात, तुम्हाला सायकल घ्यायची असते रे पोरींनो. तुमचा बाप लोकाच्या इथं जातो आणि व्याजानं पैसे आणून तुमचं शिक्षण करतो. अशीच एक घटना आता 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात घडली. मुलीला शिकवण्यासाठी बापानं व्याजानं पैसे घेतले, स्वतःच घर गहाण ठेवलं. मुलगी आता हळूहळू मोठी झाली. मुलगी 10वीला गेली, 11वीला गेली, 12वीला गेली. 12वीत गेली. गावातल्या लोकांना बापाला सांगितलं, रामभाऊ, ओ रामभाऊ, मुलीला आता शिकू नका, लग्न करून द्या तिचं, जमाना फार बेकार आहे. पण पोरींनो, त्या पोरीच्या बापानं सांगितलं, माझी पोरगी तशी नाहीये, माझी पोरगी तशी नाहीये, मला माझ्या पोरीला शिकवायचंय. आणि 12वीत गेलेल्या पोरीनं पहिला नंबर आणला. आता झालंय, आता 12वीत गेलेल्या पोरीनं पहिला नंबर आणला. पहिला बापाला आनंद झाला. सगळ्या गावाला बापानं पेढे वाटलं. आणि मुलीनं 12वीत गेल्याच्या नंतर बापाला सांगितलं, बाबा, ओ पप्पा, मी नंबर आणलाय ना बाबा, आता मला कॉलेजला जायचंय. ओ बाबा, बाबा आता मला कॉलेजला जायचंय. बाबा मला मोबाईल पाहिजे. ओ बाबा, ओ बाबा मला मोबाईल घेऊन द्या ना बाबा. बापानं व्याजानं पैसे काढले, 25,000 रुपयाचा मोबाईल घेऊन दिला मायबाप. आणि 25,000 रुपयाचा मोबाईल घेऊन देत असताना बापानं फक्त 2 गोष्टी पोरीला सांगितल्या, ताई, तुला 25,000चा मोबाईल घेऊन देतो ताई, पण ऐक ना ग. अगं ताई, या मोबाईलचे जेवढे चांगले फायदे आहेत ना, तेवढेच वाईट सुद्धा फायदे आहेत ताई. चुकीच्या मार्गाला जाऊ नको ताई. नाही बाबा, नाही बाबा, मी काय तशी करेल का, नाही बाबा, असं म्हणून मुलगी शिकायला गेली. आता मुलगी घरापासून तालुक्याला शिकायला गेली आणि इथंच मोठा घोळ झाला. मुलीच्या हातात मोबाईल आला. अरे इथंच मोठा घोळ झाला. मुलीच्या हातात मोबाईल आला. आता बघता बघता दिवस जायला लागले. बघता बघता मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली तर पडली, लव जिहाद नावाच्या प्रकरणामध्ये गुंतली गेली. मायबाप
इथं बसलेल्या तरुण पोरांनो ऐका, पोरींनो ऐका रे, इथंच मोठा घोळ झाला आणि मुलगी त्या ठिकाणी तरुण मुलगी आता चॅटिंग मध्ये पडली. बघता बघता दिवस जायला लागले आणि अजूनच गुतत गेली. एक दिवस असा आला की गपचीप पोरगी पळून गेली. बापाला बातमी कळाली. सुन्न झालेला बाप धरणीला कोसळला. जो भाऊ तिचा बुलेटवर गावात वजनात फिरत होता, तो भाऊ त्या बुलेट विकून घरामध्ये बसायला लागला. आईला चक्कर बसला. बाप घरामध्ये पडला. एक दिवस बाप झोपायच्या नाटकानं घरात गेला आणि जहर खाऊन डायरेक्ट झोपून गेला. मुलीमुळं बाप मेला, मुलीमुळं आई चक्कर बसला, भावाची इज्जत गेली आणि आता पळून गेलेली मुलगी 2 महिने त्या पोरासोबत राहिली आणि त्या पोरानं आता तिला टॉर्चर करायला सुरुवात केला. दारू पिऊन यायचा, हातामध्ये सिगारेट घ्यायचा, सिगारेटचे चटके तिच्या अंगाला द्यायचा आणि म्हणायचा जा तुझ्या बापाकडे चल. चालती होय इथून. पण मुलीची एक चूक तिच्या आयुष्याला गेली. मुलीला आता जाता येत नव्हतं बापाकड आणि मुलीनं एक पत्र लिहिलं, बापाला सांगितलं बाबा माझी आता चूक झाली, बाबा माझी चूक झाली, मला माफ करा. पत्र पाठवलं गेलं. पत्राची पोच पावती घरामध्ये आली. त्या असणाऱ्या मुलाच्या हातामध्ये ती पोच पावती लागली आणि त्या मुलानं त्या मुलीला मारायला सुरुवात केली. जसं एखाद्या गाईला कापतात तसं त्या मुलीला कापलं. 21 तुकडे केले, 21 तुकडे आणि फ्रीज मध्ये भरून ठेवले. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आत्ता झालंय. फ्रीज मध्ये 21 तुकडे भरून ठेवले आणि कुणाला कळू नये म्हणून रोज एक तुकडा कुत्र्याला खाऊ घालत होता. इथं बसलेल्या पोरींनो एकच सांगायचंय, अगं पोरी, अगं ताई, नाही शिकलीस तरी चालेल, अगं ताई नाही शिकलीस तरी चालेल. तुला तुझ्या बापाला गरज नाही तू कमवून आणावं, तू पैसा आणावा, तू फार शिकावं, फार मोठं व्हावं. तुझ्या बापाला वाटत नाही तू पैसा आणावा, फक्त तुझा बाप तुला याच्यामुळं शिकवतो की माझ्या पोरीला सासरी काही काम करावं लागत नाही म्हणून तुझा बाप तुला शिकवतो. पण ताई तिथंच तू त्या बापाला फसवतेस. म्हणून विनंती असेल पोरींनो, एक गोष्ट सांगेल पोरींनो, तुमच्या बापाच्या खिशात 10 रुपयाची नोट असू द्या, तुमच्या बापाच्या खिशात 10 रुपयाची नोट असू द्या, तुमचा बाप गावातून मान वर करून चालला पाहिजे एवढं जीवनात कमवा. बाकी काही कमवायची गरज नाही पोरींनो. नाही, बाकी काही कमवायची गरज नाही. या छत्रपती शिवाजी राजांच्या सभा मंडपातून, या शिवरायांच्या, या मारुती रायाच्या या मंडपातून एक गोष्ट घेऊन जा पोरींनो, एक करा, तुमच्या बापाची मान समाजात खाली जाणार नाही एवढं वर्तन करा. देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही.